मटक चवी चटक चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड 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 काही फुटेना घरचा मामा उठेना अरे माझी चवळी गती इकडे हे बघ तुझ्यासाठी काय आणले अरे ओवी ए चवळी बघ ना तुझ्यासाठी काय आणलं मी काकू बाबाला सांग मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये ए ओवी राग सोडून दे ना माझ्यावरचं हा हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलं ते उडून तर बघ काकू त्याला सांग मला काहीच बघायचं नाहीये आणि त्याच्याशी बोलायचं पण नाहीये तू उगाच बोलतोय बरं नको बोलू माझ्याशी ओवी ओवी नको बोलू माझ्याशी हे उघडून बघ एकदा काकू त्याला तुझ्याशी काय बोलायचंय ते बोलू दे मग तू मला सांग तो काय सांगतोय ते लेक बापाला उजं होते कधी काहीही बोलशील तुम्ही माझं नाही ऐकणार का तर ऐकतो बाई बोल बरं बाबा मला सांगा गुरुकुलाचं काम कधी सुरू होणार आहे अगं जागा तयार आहे सगळं काही व्यवस्थित आहे फक्त काही डागडुजी राहिली आहे पण होईल लवकरात लवकर मी आणि आबिरला पण बोलून बसलोय मी त्याला घेऊन जाणार आहे गुरुकुल बघायला हो बाबा मला ना मगापासून विचारत होता की गुरुकुलला कधी जायचं फिरायला कधी जायचं त्याला ना 4 भिंतींमध्ये कोंडून राहायची सवय नाहीये बाबा बेळगावात असताना अख्खी पेठ ओळखायची त्याला घरात कमी आणि बाहेरच असायचा तो त्याला ना लहानपणापासून मोकळ्या हवेत राहायला आवडतं इथे त्याला पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटतंय पण इथे तसं करता येणार नाही आपल्याला कारण इथली परिस्थिती वेगळी आहे हे शहरही त्याच्यासाठी वेगळं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दोघं या शहरात आहात ही गोष्ट मेहेंदळे कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीला कळता कामा नये आलं लक्षात बरोबर आहे तुमचं त्यांची सावली मी माझ्या अबीरवर अजिबात पडू देणार नाही सारंग ऐकलंस ना ओवीला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये तुझा हे गिफ्ट घेऊन जा तुझ्या रूम मध्ये तिला नकोय गिफ्ट ठीक आहे आता काय करणार खर तर कित्येक महिन्यांपासून तिला हा गेम हवा होता तोच गेम आणलाय मी आता नको असेल तर मग देऊन टाकतो नको नको ओवी ऐकलंस ना बाबा काय म्हणतायत ते तुझ्यासाठी गिफ्ट आणले गेम आणलाय बघ तरी मला नकोय तो गेम मला जे गिफ्ट हवं होतं ते बाबाने दिलं नाही मला मला ते सोडून दुसरं काहीच नकोय बरं ठीक आहे काय करणार आता जातो खोलीत झोपतो एकटाच आता ओवी शिवाय बाबाला झोप नाही लागणार पण काय करणार झोपावं लागेल जातो हा ओवी ओवी मला गुडगलस ना तू बघ बाबांना झोप नाही लागणार तुझ्याशिवाय जा ना बाबांबरोबर जा काकू मी नाही जाणार कुठे त्याला सांग आज मी तुझ्या सोबतच झोपणार आहे बाकी कुठेही जाणार नाही सारंग जाऊ दे लहान आहे ती अजून तू नको काळजी करूस तू जाऊन रूम मध्ये आराम कर मी समजावेन तिला ठीक आहे काकू गेला तो हो गेला ऍक्टिंग खूप करतेस हा तू हा मग त्याच्याशिवाय ऐकणार नाही तो झोप आता तुझं काही सारंगशी बोलणं झालं नाही म्हणजे काल तो मीटिंगमध्ये आला आरडाओरडा केला त्याने खरं खोटं काही कळलंच नाही ना म्हणून म्हटलं विचित्र झालं सगळं वातावरण बोर्ड मेंबर पण चिडलेत म्हणून म्हणतोय त्याचं येणं गरजेचं होतं तो बोर्ड मेंबर आहे तुझ्या आधीपासून कंपनी सांभाळतोय
आता जिथे आहे ना आपली कंपनी ती त्याच्यामुळे आहे. तू करत होतास इतर उद्योगधंदे, पण तो एकटा आपली कंपनी सांभाळत होता आणि त्यांनी एकट्याने आपली कंपनी मोठी केली. तिथे असणं गरजेचं होतं त्याचं. ओके, खरंय, गरजेचं होतंच त्यांनी. पण काय आहे ना, त्यालाही फक्त समाजसेवा करायची आहे फुकटची. म्हणून म्हटलं सांभाळतोय कंपनी आम्हीच. आणि मला ना कधी कधी ना प्रश्न पडतो, ही जी बाई आहे सावली नावाची, तिची सावली या घरावर तुला हवी आहे का अजूनही? नाही, मला प्रश्न पडतो म्हणून विचारलं. कारण काय झालं, काल सारंग आला मीटिंगमध्ये, प्रॅक्टिकल विचार त्यांनी केलाच नाही. जुन्या जखमा पुन्हा उकरल्या गेल्या, फायदा काहीच नाही झाला. म्हणून म्हटलं. नाही, तुझं बरोबर आहे. मला सावली हे नाव सुद्धा आवडत नाही आणि तिची सावली आपल्यावर पडायलाही नको आहे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की माझ्याच लेकाला, सारंगला त्याच्या हक्कांपासून मी लांब ठेवेन. माझं भांडण तिच्याशी होतं, माझ्या लेकाशी, सारंगशी कधीच नव्हतं. त्याला त्याच्या हक्कापासून मी का लांब ठेवू? तिच्यासाठी मी माझ्याच लेकाला का दुखवू? काय मिळणार आहे मला? आई, हे बघा, मला माहिती आहे तुमचं सारंगवर खूप प्रेम आहे. सारंगचंही तुमच्यावर प्रेम आहे. तो तुमचा मुलगा आहे, या कंपनीचा CEO आहे, मान्य आहे म्हणजे. आणि त्याने कंपनी मोठी करायला खूप हातभार लावला, हेही मान्य आहे. पण आईसाहेब, आता सारंगचं कुठे लक्ष आहे कंपनीमध्ये? म्हणजे तुम्ही इतकी वर्ष झाले त्याच्या मागे लागलाय, हातपाय जोडतायत की प्लीज लक्ष दे, प्लीज लक्ष दे, पण तो ऐकतच नाहीये. तो त्याच्याच एका झोनमध्ये अडकलाय. म्हणजे त्याचं लक्ष एकतर सावलीमध्ये असतं किंवा मग समाजसेवेत. बस इतकंच करतोय तो सध्या. काय गिफ्ट असेल बरं यात? बाबा म्हणत होता गेम आहे, पण खरंच गेम आहे काय दुसरं काय? उघडून बघू का? होई, अगं ते गिफ्ट तुझ्यापेक्षा मोठं आहे, ते लपत नाही मागे. उघडून बघ, कोडं सुटेल तुझ्या मनातलं. अगं ओवी, अगं उघडून तर बघ. तू कितीही रागवलीस ना, तर जास्त वेळ नाही लांब राहू शकत माझ्यापासून.